आत्ताची सगळ्यात मोठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते आहे आणि ती म्हणजे 20 जून पर्यंत मंत्रिमंडळात मोठे बदल होतील असं दिसतंय। चंद्रकांतदादा पाटील यांना महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसेंनंतर महसूल खातं चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। 20 जून पर्यंत किंवा 20 जून नंतर हे बदल होतील असं दिसतं आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार 20 जून नंतर होणार आहे। सदाभाऊ खोत यांच्या खांद्यावर कृषी राज्यमंत्रीपदाची जबाबदारी येईल, तर विनायक मेटेंकडे पर्यटन खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी अपेक्षित आहे। जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळेल, शिवाय महादेव जानकर यांचीही कॅबिनेटपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। राहुल कुल यांना राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे। ही काही नावं जय महाराष्ट्राच्या हाती आलेली आहेत, ज्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांची वर्णी लागू शकते। महादेव जानकर यांना लॉटरी लागणार आहे मंत्रिपदाची, तर सगळ्यात महत्त्वाचं चंद्रकांतदादा पाटील हे महसूल खात्याचे मंत्री असतील असं आपल्याला समजतंय। आणि आपण बघतो आहोत ही महत्त्वाची बातमी आता आपल्यापर्यंत आणली आहे। व्यवस्थापकीय संपादक आमचे निलेश खरे याविषयी बोलायला आपल्याबरोबर आहेत। निलेश, ही सगळ्यात मोठी आत्ताची बातमी म्हणावी लागेल। 20 जून नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसेंकडे आतापर्यंत जी खाती होती त्याची विभागणी सुद्धा या मंत्रिमंडळानंतरच आपल्याला समजणार आहे। काय यातल्या मोठ्या बातम्या आहेत? आत्ता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार 20 तारखेनंतर 20 जून नंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळेल। साधारण 12 वेगवेगळी खाती जी आहेत ती एकनाथ खडसेंकडे होती। ही महत्त्वपूर्ण खाती जी आहेत ती कोणाकडे जाणार याचा निर्णय जो आहे तो परवाच झालेल्या भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये जे नाव समोर येत आहे ते चंद्रकांतदादा पाटील महसूल मंत्रिपद, जे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, ते महसूल मंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जाईल अशा स्वरूपाची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे अशी माहिती सूत्रांकडून येते आहे। आपल्याला अधिकृत सूत्रांकडून भाजपच्या आणि त्याचबरोबर सरकारमधल्या जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार येत्या 20 तारखेनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। मुख्यमंत्र्यांनी या दृष्टीनं तयारी सुरू केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मंत्रालयातल्या 6व्या माळ्यावरून उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे 20 तारखेनंतर मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो महाराष्ट्रातला निश्चित आहे। शिवसेनेबरोबर सुद्धा एक बैठक भाजप घेणार आहे आणि त्यांचाही रुसवा दूर करण्याचा थोडाफार प्रयत्न होईल, त्या दृष्टीने काही अपडेट्स आहेत का? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता या तुम्ही दिलेल्या माहितीवरनं असं दिसतं आहे की आत्ता ही जे बरोबरचे मित्रपक्ष आहेत त्यांची राज्यमंत्री पदावरच बोलवण होणार आहे। सध्या तरी मित्रपक्षांना राज्यमंत्रीपदच द्यावी, कॅबिनेट मंत्रीपद देऊ नये अशा स्वरूपाची एक मानसिकता ही भाजपच्या नेतृत्वामध्ये पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे महादेव जानकर हे कोणत्याही परिस्थितीत कॅबिनेट मंत्रीपदच हवं असा आग्रह धरत असले तरी त्यांना ते मिळेल की नाही हे स्पष्ट होताना दिसत नाही। आपण साधारण काही महिन्यापूर्वी एक बातमी चालवली होती, महादेव जानकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवून दिला होता। मंत्रीपद देणार असाल तरच राहतो, अन्यथा आमदारकीचा राजीनामा मान्य करा अशा स्वरूपाचं पत्र वजा राजीनामा हा महादेव जानकरांनी पाठवला होता। त्यांनी तो नकार जरी दिलेला असला या बाबीला की अशी कोणतीही राजीनामा आपण दिलेला नाही, तरी दबावतंत्र हे निश्चितपणे जानकरांच्या माध्यमातून झालेलं होतं। त्याला भाजपचं नेतृत्व किती बळी पडेल याला शक्यता जी आहे ती कमीच वाटते आणि त्यामुळे या ठिकाणी जर राज्यमंत्रीपद मिळालं नाही तर राहुल कुल जे एकमेव आमदार या पक्षाचे त्यांना राज्यमंत्री जे आहे ते केलं जाऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयकुमार रावल हे या स्पर्धेमध्ये गेले अनेक काळ आहेत, त्यांना या ठिकाणी जी आहे ती संधी मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकते। शिवसेनेची 2 मंत्रिपदं अद्याप रिकामी आहेत, त्या मंत्रिपदांवर शिवसेनेच्या नेतृत्वाला निर्णय घ्यायचा आहे की ते कोणाला या ठिकाणी संधी देतात। बरोबर निलेश, आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण सांगतो आहोत आणि त्याचबरोबर जे एक दिसतंय एकनाथ खडसे यांची जी मंत्रिपदं द्यायची आहेत 12 एकूण त्यांच्याकडे खाती होती, त्यात चंद्रकांतदादा पाटील हे आता जवळचे झालेले दिसत आहेत मुख्यमंत्र्यांना। नाही, मुख्यतः चंद्रकांतदादा पाटील हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे नाही तर ते संघाचे अत्यंत निकटवर्तीय असे नेते म्हणून भाजपचे ओळखले जातात। इतकंच नाही, अमित शहा यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी आहेत। अभाविपमध्ये दोघांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे। इतकंच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुजरातची अभाविपची जबाबदारी जी आहे ती
या ठिकाणी चंद्रकांत दादा पाटील यांनी सांभाळलेली आहे। त्यामुळे भाजपचं जे राष्ट्रीय नेतृत्व आहे त्याच्याबरोबर अत्यंत जवळीक त्याचे संबंध, व्यक्तिगत संबंध जर कोणाचे असतील या मंत्रिमंडळामध्ये तर ते चंद्रकांत दादा पाटलांचे आहेत। चंद्रकांत दादा पाटील हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे मानले जातात। पश्चिम महाराष्ट्रातून भाजपचं मुख्यतः नेतृत्व करतात। शिक्षक आमदार म्हणूनही त्यांनी बराच काळ घालवलेला आहे आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा त्यांचं नॉलेज जे आहे ते निश्चितपणे या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं। एक लॉयल्टी मुख्यतः संघाबद्दलची आणि त्याचबरोबर भाजपची आणि स्वच्छ प्रतिमा या प्रमुख बाबींना लक्षात घेता चंद्रकांत दादांची वर्णी या ठिकाणी लागू शकते अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते।